हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण हॉटेलसारखे कांदा भजी घरी कशी बनवतात ते पाहणार आहोत आणि त्यासोबत मस्त गरमागरम चहा पण बनवणार आहोत। चहा एकदम छान होण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमची चहा एकदम छान होईल। बाहेर भरपूर पाऊस चालू आहे आणि ही मस्त अशी कांदा भजी बनवली आहे मी, एकदम कुरकुरीत आणि ही मस्त अशी गोल्डन चहा। हॉटेलसारखे मस्त कांदा भजी बनवण्यासाठी हे थोडं बेसन घेतलं, एक मोठा कांदा कट करून घेतला आणि त्याला मी असं लांबलचक कट केलं। याने मस्त असे छान कुरकुरीत भजी होतील आपले। थोड्या मिरच्या, हे कमी तिखटात, जास्त तिखट खात असाल तर मिरच्या थोड्या जास्त घ्यायच्या। या अशा लांबलचक कट केल्या। एक छोटा चम्मच जिरे, एक छोटा चम्मच गावरान हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडासा खायचा सोडा। खायचा सोडा थोडासा कमीच घ्यायचा, जास्त नाही घ्यायचा, नाहीतर जी भजी आहे ती तेलगटले होती नाही तुमचे। आता ही जी मिश्रण आहे सर्व भजीचं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यामध्ये थोडंसं पाणी, तर पाण्याचा जास्त वापर नाही करायचा, थोडं थोडं घ्यायचं। आणि आपल्याला मस्त असे मोठे मोठे हॉटेलमध्ये भेटतात त्याच प्रकारे हे भजी बनवायचे आहेत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। अशी सर्व तयारी करून ठेवली की काहीच वेळ लागत नाही, एकदम 3-4 मिनिटांमध्ये ही भजी बनवून जातात। आता पाण्याचा पण जास्त वापर नाही करत, आणखी थोडंसं घेते, खाली बेसन आहे। व्यवस्थित हे सर्व आता मिक्स करून घेते। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले मी। आता याचे आपल्याला मस्त असे मोठे मोठे भजे टाकायचे आहेत। तर तेल गरम करायसाठी ठेवलं मी। आता तेल गरम झालं आहे, यामध्ये आपल्याला ही भजी सोडायचे आहेत। तर असे गोल गुटूक नाही करायचे, मस्त असे वाकडे तिकडे भजी बनवायचे आहेत। एकदम हॉटेलमध्ये भेटतात तसेच कांदा भजी तसेच बनवायचे आहेत आणि मस्त असे मोठे मोठे टाकायचे आहेत। तर तेल पण कमी घेतलं मी, मग ते तेल खराब होऊन जाते। तर जेवढे भजी बनवायचे आहेत तेवढं तेल घ्यायचं, म्हणजे खराब होत नाही। आता हे दोनच घांग्यामध्ये काढून घ्यायचे आहेत, तर पूर्ण कढईमध्ये टाकून घेते। मस्त भजी होत आहे, तुम्ही बी घरी बनवा या पावसाळ्यामध्ये। आमच्याकडे कंटिन्यू 2-3 दिवस झाले पाऊस चालू आहे। आता हे 1-2 मिनटं होऊ दिले मी। आता हे झाऱ्याने पलटून घेते। छान असा कलर आला की लगेच पलटून घ्यायचे। आता हे बघा मस्त असे हे कुरकुरीत झाले। 2-3 मिनटं मस्त हे होऊ दिले मी। आता आपण हे काढून घेऊया। एका प्लेटमध्ये ठेवते, दिसत पण मस्त। आता जे उरलेलं बेसनाचं मिश्रण आता ते टाकूया आणि मस्त असे मोठे मोठे टाकूया। तेल गरमच आहे। तर भजीचे भरपूर व्हिडिओ बनवले आहे मी। कोण पकोडा आहे, हरभरा डाळीचे पण भजी बनवले आहे, एकदम हॉटेलसारखे, अजिबात तेलकट न होणारे। तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता, नाहीतर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। आता हे पण 2-3 मिनटं होऊ देऊ। उपासाचे पण भजी बनवले आहेत। उपासाचे व्हिडिओ, जो भजीचा व्हिडिओ आहे तो खूप लोकांना पसंत केला, खूप छान भजी झाले होते ते। तर तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर, या त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। आता हे 2-3 मिनटं मस्त एका साईडनं होऊ दिले। आता झाऱ्याने पलटून घेते। या पद्धतीने तुम्ही भजी करसाल तर तुमची भजी जी आहे ते अजिबात तेलगडले होतील नाही, मस्त असे कुरकुरीत होतील आणि हॉटेलसारखेच होतील। आता 1-2 मिनटं याला असंच पलटून घ्यायचं आहे।
छान याचा कलर जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत असं फिरवत राहायचं. आता हे पण 2-3 मिनटं होऊ दिले. आता काढून घेऊया. प्लेटमध्ये टाकते. पूर्ण काढून घेते. हे बघा मस्त असे कुरकुरीत झाले. वेळ पण कम लागतो आणि बनता पण पटकन ही भजी. खायला पण तेवढे टेस्टी लागतात. झाले आहेत आपली ही कांदा भजी एकदम हॉटेलसारखे मस्त. तेलगटले पण अजिबात होत नाही. तर भजी बनवले आहे. बाहेर मस्त पाऊस चालू आहे. 2-3 दिवस झाले कंटिन्यू. आणि ही मस्त गरमागरम भजी आणि भजी बनवली आहे. तर चहा तर पाहिजेच. तर अर्धा ग्लास पाणी, त्यामध्ये 2 चम्मच साखर, 2-2.5 चम्मच. कमी गोड पेत असाल तर साखर कमी घ्यायची, शुगर वगैरे असेल तर. 2 चम्मच पत्ती, जे बी तुम्ही घरात वापरत असाल ते. आणि एक आल्याचं तुकडं घेतलं. पत्ती शिजेल, साखर विरघळेल तोपर्यंत हे आल्याचं तुकडं आपण कुटून घेऊया. हे टाकते चहामध्ये. आणि थोडीशी गवती चहा. तुम्हाला ॲसिडिटी होत असेल चहानी तर तुम्ही कोरी चहा, गवती चहा टाकून कधी तुम्ही 10 वेळा पण चहा पिली तर तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही कोरी चहानी. मस्त शिजू द्यायचं आणि मग दूध टाकायचं. दूध टाकलं की त्याच्यावरची जी 2 चम्मच मलाई घेतली हे टाकायची. यानं बी चहा जे आहे एकदम छान होते. शिजू द्यायचं फक्त. आता थोडंसं फिरून घेते. जे मलाई आहे ते व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. आणि गॅस एकदम कम करून घेते. आणि याच्यावरती आपण झाकण ठेवूया 1-2 मिनिटासाठी. जे दूध आहे ते मस्त शिजेल. जास्त वेळ नाही ठेवणं. 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवते. गॅस एकदम कम करून घेते. आता 2-3 मिनिटं झाकण ठेवून मध्यम गॅसवरती मस्त शिजू दिली. जी साय आहे ते मस्त शिजते दुधामध्ये. आणि झाली आहे ही चहा एकदम जबरदस्त. एका कपामध्ये काढून घेते. तर बाहेर पाऊस चालू आहे आणि मस्त गरमागरम भजी बनवली आहे आणि 2 कप चहा बनवली आहे. तिथला वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला तर मी याच्यावरती काय बोलू शकते. तर तुम्हाला एवढंच म्हणू शकते की या चहा घ्यायला. मस्त गरमागरम चहा बनवली आहे. नक्की या पद्धतीने बनवा. ॲसिडिटी असेल तुम्हाला तर दूध टाकू नका. फक्त गवती चहा टाकून कोरी चहा तुम्ही 10 वेळा पण पिली तर तुम्हाला काही होणार नाही, ॲसिडिटी होणार नाही. झाले आहेत गरमागरम कांदा भजी आणि चहा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तुम्ही वेळ काढून माझा रेसिपीचा व्हिडिओ बघितला भजी आणि चहाचा. थँक्यू सो मच. बाय.